रामकृष्ण हरी. मागच्या आठवड्यामध्ये आपण 2 व्हिडिओ तयार केले. संत आणि संतांना शरण जाणं किती महत्त्वाचं या विषयावर आज आपण चर्चा करणार आहे की संतांना किंवा देवाला शरण गेल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ काय होत असते. एक उदाहरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, किंवा भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनामध्ये पहिला मुद्दा म्हणजे भोग म्हणजे काय. आपल्या जीवनामध्ये येणारी वाट्याला सुखदुःख, जीवन जगत असताना जी सुखदुःख वाट्याला येत असतात त्याला आपण भोग म्हटलं जातं. पण आपल्याला एक सवय की आपण वाईट झालं कीच म्हणतो माझ्या कर्माचा भोग, बरोबर आहे. पण चांगलं झाल्यानंतर, आनंदाची गोष्ट आल्यानंतर म्हणत नाही आपण की माझ्या कर्माचा भोग, नाही म्हणत. तर दोन्ही सुख आणि दुःख या दोन्हीलाही भोग म्हटलं जातं. मग सुखाचा भोग आल्यानंतर समजून जायचं आपलं मागच्या जन्मीचं कर्तव्य कर्म चांगलं होतं, त्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती झालेली आहे. आणि दुःख आल्यानंतर समजून जायचं मागच्या जन्मी आपल्याकडून कोणतीतरी एक चुकीची गोष्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे वाट्याला आलेलं आहे. मग त्यावेळी आपण संतांना शरण गेल्यानंतर सुखाचा किंवा दुःखाचा भोग आपल्याला वाटायला आल्यानंतर संत त्याचं निराकरण करत असतात आणि मोठ्या स्वरूपात असणारा भोग आपल्याला अगदी छोट्या स्वरूपात प्राप्त करून देत असतात. कारण त्या दुःखाचा प्रारब्धाचा भोग आपला संपून जात असतो. असंच एक उदाहरण आपल्या संत पुराणामध्ये आहे, संत वाङ्मयामध्ये आहे की सुदामदेव ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिधला. म्हणजे हा सुदामदेव कोण होता. भगवान श्रीकृष्णाचा संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना तो भगवान श्रीकृष्णाचा परममित्र किंवा सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्णाची परम प्रिय अशी मैत्री होती. दोघे एकमेकाला खूप प्रिय होते. आणि एके दिवशी दुर्वास ऋषी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये याचक म्हणून आलेले आहेत. आणि सांदीपनी ऋषींच्या पत्नींना, ऋषी पत्नींना त्यांनी याचक म्हणून भिक्षा मागितली. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांना देण्यासारखं काही नव्हतं. एका वाटीमध्ये फुटाणे ठेवलेले होते आणि ते सांदीपनी ऋषींनी घरामध्ये ठेवलेले होते की ते ऋषी मातांना वाटलं की माझा श्रीकृष्ण वनामध्ये सकाळ सकाळी जातो, लाकडं गोळा करून घेतो, त्याला आल्यानंतर भूक लागेल, मग तेवढे दिले तर माझ्या देवाला खायला भेटणार नाही. म्हणून ऋषी मातेने ते फुटाणे दुर्वासा ऋषींनी दिले नव्हते. दुर्वासा ऋषींनी मनानं चिंतन अंतर्ज्ञानाने जाणलं होतं की या घरामध्ये वाटीवर फुटाणे आहेत, चणे आहेत, तरीही ऋषी पत्नी मला नाही म्हणते. म्हणून त्या ऋषींनी शाप दिला, या घरामध्ये जे चणे आहेत ते चणे जो कोणी खाईल त्याचं संपूर्ण आयुष्य 18 विश्व दारिद्र्य त्याला प्राप्त होईल, असा ऋषींनी शाप दिलेला होता. आणि हा शाप ऋषी मातेनं ऐकला नव्हता, पण या सुदामदेवानं ऐकलेला होता. आणि सुदामदेवाला वाटत होतं तेच फुटाणे ऋषी मातेनं सुदामदेवाकडं रानात जाताना एका उपरण्यामध्ये पुरचुंडी बांधून दिली आणि सुदामदेवाला सांगितलं, अरे सुदामा, एवढे फुटाणे घेऊन श्रीकृष्णाला दे बाबा, त्यांनी काही खाल्लेलं नाही सकाळपासून, त्यालाही फुटाणे दे म्हणजे त्याला भूक लागणार नाही. पण सुदामदेवानं तो शाप ऐकलेला होता.
सुदामदेवाला वाटलं हे फुटाणे बांधून घेतले आणि हा चालू लागला. आणि रानात गेल्यानंतर विचार करत करत सुदामदेव भगवान श्रीकृष्णाच्या जवळ पोहोचलेला आहे. पण जाताना वाटेतून त्याने विचार केला, हे फुटाणे जर माझ्या देवानं खाल्ले, माझ्या मित्रानं खाल्ले तर त्याला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त होईल. हा देव आहे, देव दरिद्री झाला तर प्रजेचं कल्याण काय करणार. सुदामदेवाने झाडावरती चढले आणि ते फुटाण्याची पुरचुंडी उपरनं वरती घेऊन गेले आणि झाडावर फुटाणे खात बसले. देवाने भगवान श्रीकृष्णाने विचारलं, सुदामा अरे तू काय खातोयस, तुझ्या दातांचा आवाज येतोय. सुदामदेवाला सांगितलं, नाही रे देवा, माझ्या अंगात शर्ट नाही आहे, त्याच्यामुळे मला थंडी वाजते आणि थंडीने माझे दात कुडकुडत आहेत, त्यामुळं माझे दात वाजतायत. थंडीने मी कुडकुडले, माझे दात वाजतायत त्याच्यामुळं. पण देवाला सर्व काही माहीत होतं, देवाने जाणलेलं होतं, पण त्याने बोलून नाही दाखवलं. फुटाणे संपले. देव हा अंतर्ज्ञानी होता. ऋषीने दिलेला शापही देवाला कळलेला होता. पण सुदामदेवाने ब्रशब्दही न बोलता, देवाला काही न बोलता त्यांचं आयुष्याचं क्रमण सुरू झालं. सुदामदेवाचं लग्न झालं आणि नंतर 18 विश्व दारिद्र्य त्याच्या पदरी पडलं. एके दिवशी त्याची पत्नी म्हणाली, आज मुलांना काही खायला नाही, तुम्ही एक काम करा, तुमचा राजा घड्यानं राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बसला, तुमचा मित्र राजा झालेला आहे आणि तो राजा, त्याच्याकडं काहीतरी तुम्ही मागा. मुलं बाळ उपाशी येतो, त्यांना काही खायला नाही, आपल्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आलेलं आहे, मुलांना काय देईन म्हणाले तरी नाही. म्हणून देवाने सुदामदेव राजाला भेटायला निघाले. आणि राजाला भेटायला जाताना, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे यहाँ पे गरीब आ गया है. रामकृष्ण हरे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. उरलेली माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेंड करण्याचा मी प्रयत्न करते. रामकृष्ण हरे.